तुमचे पाय दुखतात का? पायामध्ये गोळे येतात का? आणि व्हेरिकोज वेन्सचा त्रास तुम्हाला होतो का? म्हणजे पायांच्या ज्या शिरा असतात, वेन्स असतात, त्या जेव्हा जास्त उठून दिसायला लागतात पायावर आणि त्याच्यानंतर त्या अशा टॉर्शियस होतात आणि त्या दुखायला लागतात. त्यालाच व्हेरिकोज वेन्सचा आजार म्हणतात. तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघा. नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेट ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आपल्या पायाची रचना खूप अद्भुतपूर्ण आहे बरं का. म्हणजे पाय जे आहेत ते आपण इरेक्ट पोश्चरमुळे अर्थात आपण उभं राहतो. मनुष्य प्राणी जो आहे तो 4 पायांवर चालणारा नाहीये. 2 पायांवर उभं राहिल्यामुळे काय होतं, की खालचा जो काही रक्तप्रवाह आहे, तो आपल्याला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शरीराला वरती ढकलावा लागतो, वरती पाठवावा लागतो हृदयाकडे, की जेणेकरून हृदय जे आहे ते व्यवस्थित पुन्हा तिथे रक्त जे आहे ते पंप करेल. पण त्यामुळेच तिथं वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना दिलेली आहे, तयार झालेली आहे, की जेणेकरून तो जो काही सगळा रक्तप्रवाह आहे पायांचा, तो व्यवस्थित वरच्या बाजूला सर्क्युलेशन त्याचं झालं पाहिजे. म्हणून पायाच्या शिरांची म्हणजेच वेन्सची एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. त्याच्यामध्ये सुपरफिशियल वेन्स असतात आणि डीप वेन्स असतात आणि ह्या दोन्हींना कनेक्ट करणाऱ्या परफोरेटिंग वेन्स असतात. म्हणजे आपण ज्याला म्हणू की छोटे-छोटे पूल असतात, ब्रिजेस असतात जे की त्या सुपरफिशियल वेन्स म्हणजे सरफेसवर असणाऱ्या वेन्स आणि डीप असणाऱ्या वेन्स, खोल असणाऱ्या वेन्स या दोघांनाही कनेक्ट करतात. अशा त्याला म्हणतात परफोरेटर्स. तर ह्या किंवा परफोरेटिंग वेन्स. तर ह्या सगळ्यांमध्ये व्हॅल्व्स असतात बरं का. म्हणजे सुपरफिशियल वेन्स असतात जसं ग्रेट सफॅनस वेन आहे. सगळ्यात लॉंगेस्ट वेन आहे आपल्या पायामधली शरीरातली. स्मॉल सफॅनस वेन आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या ट्रायब्युटरीज आहेत त्याच्या. तर ह्या सगळ्या सुपरफिशियल मध्ये येतात. डीप मध्ये अँटेरियर टिबियल वेन, पोस्टेरियर टिबियल वेन, फ्युब्युलर वेन अशा वेगवेगळ्या वेन्स असतात ज्या डीप असतात तुमच्या मसल्स आणि हाडांच्या जवळ असतात. त्या दोघांनाही जोडणाऱ्या ज्या परफोरेटर्स असतात, परफोरेटिंग वेन्स ज्याला म्हणतात, तर त्या सुद्धा त्यांच्यामध्ये व्हॅल्व्स असतात. तर ह्या व्हॅल्व्स किंवा झडपा कशासाठी असतात? तर ज्याप्रमाणे हृदयामध्ये झडपा असतात बघा, तुम्ही ऐकलं असेल की व्हॅल्व्हचं ऑपरेशन व्हावं. म्हणजेच एक झडपा असतात की जेणेकरून रक्तप्रवाह आहे जो एका डिरेक्शननी व्हावा, खाली परत बॅकवर्ड तो जाऊ नये. तसंच हा रक्तप्रवाह हा खालच्या बाजूला जाऊ नये, वरच्या बाजूला व्हावा, त्याला पुश व्हावं म्हणून तिथे व्हॅल्व्स दिलेले असतात. मग त्यांना पण पुश करण्यासाठी म्हणून तिथे एक हार्ट दिलेलं असतं. हो, खरं. आपल्या पायामध्ये एक हार्ट असतं. आम्हाला हे माहितीच नव्हतं. कारण आपल्याला एवढंच शिकवलेलं असतं, की आपल्या छातीमध्ये एक हार्ट असतं आणि ते पंप करतं रक्त. बरोबर? तसंच रक्त पंप करणारं एक हार्ट, त्यालाच सोलियस मसल म्हटलेलं आहे. सोलियस मसलला पेरिफेरल हार्ट अशी संज्ञा दिली आहे. त्याचं कारण सोलियस मसल नावाचा आपल्या पोल्ट्रीमध्ये एक पॉवरफुल मसल असतो, की जो आणि त्याच्यावर गॅस्ट्रोनेमियस नावाचा एक मसल असतो. हे दोन्ही मसल्स जे असतात ते पंपिंग करून विशेषतः सोलियस मसल हा पंप ऍक्शन असते त्याची जशी हार्टची असते तशी. आणि तो काय करतो तर तुमच्या पायातल्या ज्या काही शिरा असतात, जे काही सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित ठेवतो. तिथलं जे रक्त आहे ते पंप करायला मदत करतो तिथल्या वेन्स, कारण ते अँटी ग्रॅव्हिटी असते. मग हा खराब का होतात? जेव्हा तुम्ही जास्त वेळ उभे राहता. नुसतंच जास्त वेळ उभे राहतात असं नाही, तर अतिशय सुंदर सूत्र सांगितलंय त्यासाठी, की सिरांची निर्मिती कशी होते. त्या अश्रूच्या सिरा कंडरा म्हणजे रक्तापासून एकतर सिरा आणि कंडरा या दोन्हींची निर्मिती होते. दुसरं म्हणजे की मेदसहा स्नेहमादाय सिरा स्नायुत्वम आपनुयात म्हणजे मेद म्हणजे चरबी या धातूपासून सिरांची निर्मिती होते. स्नायूनाम तू मृदुपाकः सिराणाम च तथ खरः असं म्हटलेलं आहे. म्हणजे स्नायू आणि सिरा यांची निर्मिती जी आहे त्याच्यामध्ये मेद किंवा फॅटचा खूप जास्त महत्वाचं काम आहे. हे आपल्याला दिसतं जेव्हा तुमचं वजन वाढतं अतिरिक्त, जेव्हा फॅट तुमच्या शरीरामध्ये चरबी जास्त साठायला लागते, तेव्हा व्हेरिकोज व्हेन्सचे प्रॉब्लेम सुरू होतात. दुसरं म्हणजे की चरबीच्या मेटाबॉलिझमचा, फॅट मेटाबॉलिझमचा तुमच्या ह्या वेन्सचं जे काही मेटाबॉलिझम आहे त्याच्याशी खूप जवळचा संबंध आहे. व्हेरिकोज वेन्स म्हणजेच काय, की हे जे काही त्यातले व्हॅल्व्स असतात, त्या काही झडपा असतात त्या ह्याच्यामध्ये दिलेल्या वेन्समध्ये असलेल्या,
त्यांचं जे काम आहे त्याच्यावर प्रेशर येतं आणि मग त्या खराब व्हायला लागतात आणि मग रक्त साकळायला लागतं तिथे वेन्समध्ये आणि मग ते तुमच्या सरफेसवर त्या दिसायला लागतात, अशा उठून दिसायला लागतात काळ्या निळ्या झालेल्या वेन्स. हिरव्या असतात, काहींमध्ये निळ्या असतात. तर अशा ज्या वेन्स असतात तर त्या उठून दिसायला लागतात आणि ठसठसायला लागतात काही दिवसांनंतर. पाय दुखायला लागतो. तर ह्या व्हेरिकोज वेन्सच्या पण मग ग्रेडिंग होतात, स्टेजेस असतात, की कुठल्या स्टेजचा आहे. नुसत्या दिसत असतील तर मे बी पहिली स्टेज आहे, अजून जास्त वाढलेलं नाहीये, माइल्ड आहे. मग त्याच्यापुढे मॉडरेट, मग सिव्हिअर आणि मग नंतर अशी स्टेज येते की खूपच त्रास होतो आणि मग वेन्सचं ऑपरेशन म्हणजे व्हेरिकोज वेन्सचं ऑपरेशन त्याला म्हणतात. तर त्याच्यामध्ये मग ज्या काही खराब झालेली वेन आहे समजा ती रिप्लेस केली जाते किंवा तिचं ऑपरेशन केलं जातं. पण ऑपरेशन हे त्याचं खूप लास्ट सोल्युशन आहे असं मी म्हणेन, सर्जिकल सोल्युशन. त्याच्या आधीच तुम्ही त्याला रिपेअर करू शकतात का? तर नक्कीच त्याला रिव्हर्स करू शकतो आपण. सगळ्यात पहिल्यांदा तर तुमच्या वेन्सचं जे काही म्हणजे ब्लड मधलं जे काही सर्क्युलेशन आहे त्याच्यासाठी नायट्रिक ऑक्साईड नावाचा एक घटक लागत असतो. तो कशातनं मिळतो तुम्हाला माहितीये? तो इन्फ्रारेड मधनं मिळतो. इन्फ्रारेड लाईट हे कशातनं मिळतं आपल्याला? सगळ्यात पहिलं म्हणजे जे सकाळचं कोवळं सूर्यऊन असतं ते, सूर्यकिरण जे असतात ते आणि दुसरं म्हणजे कॅम्प फायर म्हणजे जी शेकोटी असते त्याच्यातून पण इन्फ्रारेड लाईट मिळतात बरं का आपल्याला. ह्या दोन्हींची तुमच्या शरीराला आवश्यकता असते. कारण त्याने तुमच्या रक्तातील नायट्रिक ऑक्साईड वाढतं आणि नायट्रिक ऑक्साईड जे आहे ते तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण, तुमच्या धमन्यांमधलं, तुमच्या वेन्समधलं जे रक्ताभिसरण आहे, आर्टरी आणि वेन्स दोन्हीमधलं, ते चांगलं करण्यास मदत करतं. त्यामुळे हार्टला सुद्धा ते उपयोगी आहे. पुढचं म्हणजे की अतिरिक्त साखर खाऊ नका. त्याच्याने व्हिटॅमिन बी जे आहे ते कमी होतं आणि मग अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे की मॅग्नेशियम डेफिशियन्सी होते. मॅग्नेशियम डेफिशियन्सी शरीरामध्ये मॅग्नेशियम नावाचे खनिज आहे, मिनरल आहे. त्याची गरज असते. 800 मिलीग्रॅम पर डे आपल्याला त्याची गरज असते आणि ते जेव्हा कमी पडतं तेव्हा लोकांच्या पायामध्ये गोळ्या येतात. क्रॅक्स येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मॅग्नेशियम डेफिशियन्सी आहे. पाय दुखणं. त्याच्यामुळे जर तुमचे पाय दुखत असतील, तर त्याला उपचार काय आहे? क्रॅम्प्स येत असतील, तर एक एक्सरसाइज पण आहे जी मी सांगणार आहे आणि मॅग्नेशियम युक्त पदार्थ तुम्ही खाल्ले पाहिजे. त्याचं सप्लिमेंट घेणं हे कधीही चांगलं नाहीये. सप्लिमेंटच्या मी कायम अगेन्स्ट असते. खूप इमर्जन्सीमध्ये द्यावी लागली तर आपण सप्लिमेंट दिली पाहिजे काही काळापर्यंत. परंतु ते तुमचं सोल्युशन होऊ शकत नाही प्रॉब्लेमचं. त्यासाठी तुम्ही मॅग्नेशियम ज्याच्यामध्ये जास्त आहे, अशी फळं, अशा भाज्या, असा आहार आपला ठेवला पाहिजे. कशा-कशामध्ये आहारीय पदार्थांमध्ये मॅग्नेशियम जास्त असतं बरं? केळी, पपई, पेरू, नासपती, फणस, ब्लॅकबेरीज, पॅशन फ्रूट, अंजीर, ॲव्होकाडोज, बदाम, काजू, ब्राझील नट्स, छोले, वाटाणे, सोयाबीन्स, जवस म्हणजेच फ्लॅक्स सीड्स, भोपळा, चिया सीड्स, सब्जा, पालक, शलगम म्हणजेच टर्निप ह्या सगळ्यांमध्ये मॅग्नेशियम हे जास्त प्रमाणामध्ये आहे. मग त्याच्यातलं ज्यातलं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आलटून-पालटून तुमच्या आहारामध्ये निश्चित ठेवू शकता. ज्या काही तुमच्या इथे अवेलेबल आहे, ज्या तुम्हाला घेणं शक्य आहे, त्या सगळ्या ह्याच्यातल्या तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवल्या पाहिजे. आणि एक छान एक्सरसाइज मी पायात ज्यांना गोळे येते त्यांच्यासाठी सांगते. ते म्हणजे एक क्विक फिक्स आहे. खुर्चीवर बसायचं कुठल्याही आणि ज्या पायामध्ये गोळा आला आहे, त्या पायाची टाच जी आहे ती जमिनीवर आपटायची. फक्त 3 वेळा आपटायची. असं रिपीटमध्ये तुम्ही 3-3 रिपिटेशन करा. गोळा निघून जातो. हे त्याचं टेम्पररी फिक्स आहे, टेम्पररी सोल्युशन आहे. पण हे खूप छान काम करतं. त्याच्यानंतर मी संजीवनी बिंदू देते लोकांना लावायला. त्याचा पण खूप सुंदर उपयोग होतो. पोटऱ्यांवर रात्री लावताना झोपा. वातज्ञ तेल आहे, वातरक्तांतक तेल आहे. अशी वेगवेगळी तेलं तुम्हाला कशामुळे गोळा येतोय, काहींना व्हेरिकोज वेन्समुळे खूप दुखत असेल, तर वातरक्तांतक तेल जास्त चांगलं काम करतं. आता औषधांच्या बाबतीमध्ये आयुर्वेदामध्ये व्हेरिकोज वेन्ससाठी विशेषतः आणि अर्थातच हे पाय वगैरे दुखणे यासाठी सिराज ग्रंथी नावाने चिकित्सा सांगितलेली आहे बरं का आणि त्याच्यामध्ये 50 प्रकारची औषधं सांगितली आहेत. त्याच्यामुळे व्हेरिकोज वेन्सची ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये आहे तर निश्चित आहे. आणि नुसती आहे म्हणजे काय तर तुमच्या सिरांची नवनिर्मिती सुद्धा होऊ शकते. तुमच्या वेन्सची नवनिर्मिती सुद्धा करण्याची ताकद आहे ह्या औषधांमध्ये. कारण का तर त्याच्यामध्ये जे प्रिन्सिपल मी सांगितलं, की आयुर्वेद जसा फिजिओलॉजीचा विचार करतो ना वेगळ्या प्रकारे, की अश्रुजा शिराखंडरा रक्ताचा विचार केला जातो. वेदाचा म्हणजे फॅट मेटाबॉलिझमचा याच्यामध्ये विचार केला जातो. मी जसा स्नेह मागाय
स्नायूत्म वाङ्मयात असं म्हटलेलं आहे. ह्या सगळ्यांचा जेव्हा विचार करून ट्रीटमेंट केली जाते तर त्याच्यावर जाणारी द्रव्य वापरली जातात. आता ही 50 औषधं काही मी सांगितली तरी पण तुम्ही ती घेऊ नाही शकणार. त्यामुळे ती प्रकृतीप्रमाणे तुमच्यामध्ये कुठल्या स्टेजची आहे त्याप्रमाणे वेगवेगळी औषधं याच्यामध्ये वापरावी लागतात. तर खूप चांगला आपल्याला रिझल्ट याच्यामध्ये देता येतो. पण निश्चित ह्याला ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये आहे. बाहेरून लावायला मी जसं म्हटलं मगाशी संजीवनी बिंदू, वातरक्तांत तेल, वातघ्न तेल, वातरक्ताचे लेप आपण देतो जेणेकरून त्याचा पण फायदा खूप चांगला होतो व्हेरिकोज व्हेन्समध्ये. दुखणं पहिले तर कमी येतं आणि त्याच्याच बरोबर आतून जी तुमची आपण म्हणतो इंटरनल हिलिंग होते. पुढे म्हणजे की स्टॉकिंग्स वापरावेत का नाही? तर स्टॉकिंग्स तुम्ही वापरण्यापेक्षा मी असं सांगेल की तुम्ही एक्सरसाइज करा. स्टॉकिंग्स का वापरू नये? पहिले तर तिथे कॉन्स्ट्रिक्शन होतं, ब्लड कॉन्स्ट्रिक्शन होतं. उगाचच आपण त्याला म्हणजे काय म्हणतो त्याला की भार येतो, तो दाब येतो आणि तिथल्या रचना ज्या असतात त्या संकुचित पावतात स्टॉकिंग सारख्या वापरल्या की आणि मग सपोर्टची सवय लागते. तुमच्या बॉडीने स्वतःला आतून हील करणं हे त्याचं उत्तर आहे खरं तर व्हेरिकोज व्हेन्सचं सुद्धा. आता जेव्हा खूप जास्त प्रमाणामध्ये व्हेरिकोज व्हेन्स खराब झालेले असतात आणि अगदी 4th स्टेज वगैरे आपण ज्याला म्हणू की लास्ट स्टेज असते त्यावेळेसच सर्जरीचा ऑप्शन याच्यामध्ये आपण रेकमेंड करू शकतो. पण तोपर्यंत आपण स्वतःच स्वतःची बॉडी हील करण्याचा आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. त्यासाठी एक्सरसाइजेस येतात. आता एक्सरसाइजेस कुठल्या कराव्या ह्या आधी कुठल्या करू नये ते सांगते. ज्यांना पण तिथे दुखण्या आहेत आणि जिथे पण सूज आहे त्यांनी कुठल्याही प्रकारे स्प्रिंटर्स म्हणजे उड्या मारणं, जास्त प्रमाणात धावपळ करणं, जास्त ब्रिस्क वॉकिंग करणं हे करू नका. हळूहळू एक्सरसाइज करा. तुम्हाला जेवढी झेपेल तेवढी करा. योगासनं हे याच्यामध्ये चांगली मदत करतात. कारण बिगिनर लेव्हलचे स्ट्रेचिंग आहेत योगासनं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा. ज्याला ॲडव्हान्स योगा म्हणत नाही मी, बेसिक योगा. सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे पाठीवर झोपायचं आणि दाखवलंय त्याप्रमाणे सायकलिंग करायचं, झोपून सायकलिंग करायचं. त्यानंतर दुसरी एक एक्सरसाइज येते ते म्हणजे की झोपायचं पाठीवर व्यवस्थित आणि भिंतीला पाय लावायचे. भिंतीला पाय लावताना तुमच्या पार्श्वभागामध्ये आणि भिंतीच्या मध्ये अंतर पाहिजे थोडंसं. एकदम चिटकून ठेवायचे नाहीत त्याला पाय. थोडंसं अंतर पाहिजे. आणि ते जे पाय आहेत त्याच्यामध्ये अँकल जे आहेत ते तुमचे म्हणजे तुमचा जो घोटा आहे, घोट्याचा जॉइंट आहे तो असा पाऊल जे आहेत ते तुमचे ज्याप्रमाणे आता चित्रात दाखवलं त्याप्रमाणे करा. ते त्याला डॉर्सिफ्लेक्झर आणि प्लॅंटर फ्लेक्झर म्हणतात. ते अशा प्रकारे तुमच्या ज्या काफला म्हणजे तुमच्या पोटरीला बघा तुम्ही जेव्हा असं करतात ना झोपून तेव्हा हा खूप उत्कृष्ट एक्सरसाइज आहे हा व्हेरिकोज वेन्ससाठी आणि ज्यांना पायाचे आरोग्य चांगलं ठेवायचे त्यांच्यासाठी. तर तो सोलियस मसल जो मी सांगितलं मगाशी, की ज्याला पेरिफेरल हार्ट म्हटलं जातं. तुमच्या शरीरातलं दुसरं हार्ट आहे ते एक प्रकारचं पायातलं. तर त्याला चालना मिळते. त्याचा एक्सरसाइज होतो. त्याच्यावर स्ट्रेच पडतो आणि तिथलं जे काही ब्लड सर्क्युलेशन आहे ते सुधारतं. त्यामुळे हा एक्सरसाइज तुम्ही रेग्युलर करा. दुसरा एक एक्सरसाइज आहे तो म्हणजे की 10 मिनिटं रोज अशा लोकांनी हिल टू टो रॉकिंग करायचं. हिल टू टो रॉकिंग म्हणजे काय? ज्याप्रमाणे आता दिसतंय तुम्हाला, की एकदा चवड्यावर, एकदा टाचेवर, त्या चवड्यांवर, टोजवर आणि एकदा हिल्सवर. अशा प्रकारे हिल टू टो रॉकिंग करायचं. यावेळेस तुम्ही भिंतीचा आधार घेतला तरी पण चालेल. कारण ज्यांना शक्य नाहीये एकदम असं करणं, रॉकिंग करणं, तर पडायला होऊ शकतं. त्यामुळे भिंतीचा आधार घ्या आणि हिल टू टो रॉकिंग मिनिमम 10 टाइम्स तरी केलं गेलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त करता आलं तर चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर चेअरवर बसायचं, खुर्चीवर बसायचं आणि याला म्हणतात की हिल प्रेस. आणि अशा प्रकारे तुमची टाच व्हिडिओत दाखवतोय त्याप्रमाणे तुमची टाच ही प्रेस करायची आणि चवडे जे आहे ते उचलायचे. असं एकदम सोपे आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारे काही वेगळं एक्सरसाइज नाहीये. अशा छोट्या-छोट्या सोप्या एक्सरसाइज मधनं सुद्धा व्हेरिकोज व्हेन्समध्ये चांगला आनंद देता येतो. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.